मित्रांनो, परत एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। तर सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो, जी ज्ञानराधा मल्टीस्टेट होती, ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील जे ठेवीदार होते, तसेच द कुटे ग्रुप असेल, सुरेश कुटे असेल किंवा अर्चना कुटे असेल किंवा त्यांची ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल, याबाबतच्या न्यूज आपण दररोज न्यूजपेपर मध्ये बघतायचे। सुरेश कुटे यांना गेले महिनाभरापासून अटक केलेली, त्यांना बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या ताब्यात आहे। बरेच दिवसापासून कोर्टामध्ये त्यांच्यावरती सुनावणी सुरू आहे। अशामध्येच आज सकाळीच त्यांना जालना येथे शिफ्ट करण्यात आले। त्या ठिकाणी त्यांच्यावरती बऱ्याचशा ग्राहकांनी जालना एसपी ऑफिसला बऱ्याचशा तक्रारी केलेल्या होत्या बऱ्याचशा जिल्ह्यामधून। त्यामध्ये जालना, जाफराबाद, मंठा, घनसावंगी, अंबड, परतूर बऱ्याचशा जिल्ह्यामधून त्यांच्यावरती जे आहे ते अविश्वासाचा ठराव म्हणता येईल, एका त्यांनी विश्वासघात केला असं म्हणता येईल। त्या ठिकाणी त्यांच्यावरती बरेचसे गुन्हे नोंद करण्यात आले, ज्यामधून त्यांना आज जालना येथे हलवण्यात आले आणि 2 वाजता त्यांच्यावरती त्यांची जी कारवाई होणार होती त्यावरती 2 वाजता उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। कुटे साहेब गोरगरिबाचे पैसे द्या। पैशाचं कोण आहे? कुटे साहेब गोरगरिबाचे पैसे द्या। आई वडिलाचं नाव जपा।